नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, कधी तुम्ही विचार केला आहे का, पुरुषांना खरंच कशी स्त्री आवडते? सुंदर, श्रीमंत की काहीतरी वेगळंच? आज आपण त्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत, ज्यामुळे एखाद्या स्त्री पुरुषाच्या मनात कायमची जागा बनवते. नमस्कार मंडळी, मी चित्रा, तुमच्यासाठी प्रेरणेचा नवा आवाज. आणि तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चित्राज व्हॉइस मराठीवर. इथे प्रत्येक शब्द तुम्हाला देईल नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा आणि यशाची प्रेरणा. इथे तुम्हाला मिळेल प्रेरणादायी विचार, सकारात्मकता आणि आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रेरणादायी प्रवासाला आपल्या मनापासून. खरे सांगायचं तर प्रत्येक पुरुष वेगळा असतो, पण तरीही काही गोष्टी अशा असतात ज्या जवळजवळ प्रत्येक पुरुषाच्या मनाला स्पर्श करतात आणि अशा स्त्रीकडे तो न कळत आकर्षित होतो. नंबर 1, मनाने समजून घेणारी स्त्री. पुरुषांना अशी स्त्री खूप आवडते जी त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या शांततेला समजते. कधी कधी पुरुष खूप काही बोलत नाहीत, पण मनात खूप काही चालू असतं. त्यावेळी त्यांना समजून घेणारी स्त्री त्यांच्या आयुष्यात खूप खास बनते. नंबर 2, आदर करणारी स्त्री. पुरुषांसाठी आदर हा प्रेमा इतकाच महत्त्वाचा असतो. जी स्त्री त्यांच्या कष्टांचा, स्वप्नांचा आणि निर्णयांचा आदर करते, ती स्त्री त्याच्या मनात कायमची जागा बनवते. नंबर 3, साधेपणात सुंदर असलेली स्त्री. बाह्य सौंदर्य काही काळासाठी आकर्षित करतं, पण स्वभावाचं सौंदर्य आयुष्यभर टिकतं. प्रामाणिक आणि साधी स्त्री पुरुषांच्या मनात वेगळीच जागा निर्माण करते. नंबर 4, कठीण काळात सोबत उभी राहणारी स्त्री. जेव्हा आयुष्यात समस्या येतात तेव्हा जो सोबत उभा राहतो तोच खरा असतो. आनंदात सगळे सोबत असतात, पण संघर्षात साथ देणारी स्त्री पुरुषांसाठी खूप मौल्यवान असते. नंबर 5, स्वतःची ओळख जपणारी स्त्री. पुरुषांना अशी स्त्री ही आवडते जी स्वतःची ओळख, स्वप्न आणि आत्मविश्वास जपते, कारण अशी स्त्री नात्याला ताकद देते. शेवटी पुरुषांना परिपूर्ण स्त्री नको असते, त्यांना अशी स्त्री हवी असते जी त्यांच्या आयुष्यात शांतता, समज आणि प्रेम घेऊन येईल, जी ज्यांच्या आनंदात हसेल आणि त्यांच्या दुःखात हात धरून उभी राहील. कारण खरं प्रेम चेहऱ्यावर नाही तर मनावर होतं. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जाऊ. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा, आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.